शिवराज्याभिषेकाच्या साक्षीने अनोखा वाढदिवस. 35 वर्षाचा समाजसेवेचा वारसा जपत जयेंद्र दरेकर यांच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप. गेली 35 वर्ष विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनकल्याणकारी उपक्रमांद्वारे समाजसेवेचे व्रत जपणारे शिवसेना उपशहर प्रमुख जयेंद्र दरेकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत छत्री वाटपाचा उपक्रम राबविला. 1 जून रोजी वाढदिवस असलेल्या जयेंद्र दरेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत आज वाढदिवस साजरा केला. यावेळी परिसरात ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास नगरसेवक राजेश शिंदे, भगवान देवकाते, रुही, शैक्षणिक व सामाजिक कलामंचांचे पदाधिकारी तसेच आर्या दरेकर फाउंडेशनचे अध्यक्ष अजिंक्य दरेकर यांनी प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी जयेंद्र दरेकर यांच्या दीर्घकालीन समाजकार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. पावसाळ्यात ज्येष्ठ नागरिकांना मदत व्हावी या हेतूने राबविण्यात आलेला हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. दादा इकडं ज्येष्ठ नागरिकांना मोफत वाटप या ठिकाणी हा कार्यक्रम दरेकर साहेबांनी या ठिकाणी धन्यवाद साहेब. त्यांच्यावर आलेले सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांचं हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व शिवसैनिकांचं हार्दिक स्वागत. धन्यवाद साहेब. आपण आपला मनाचा वेळ ह्या उपक्रमासाठी आम्ही नेहमी शुभेच्छा देतो. असं मागच्या टायमाला पण मी सांगितलं होतं की हा जो उपक्रम करत राहिले हे नागरिकांना ह्याचा खूप फायदा होतो आणि इथे सगळे मध्यमवर्गीय लोक आहेत त्या ह्यांना ह्या गोष्टीची गरज असते. धन्यवाद. विशेष आनंदी दिवस आहे ऍक्च्युली की आज शिवरायांचं राज्याभिषेक दिवस आहे आणि योगायोगाने हा दिवस मला चांगला मिळाला. त्या माध्यमातून असं वाटलं की साधारण 1 जूनला माझा वाढदिवस झाला. जमिनीवर राहून काम करायचं त्या पद्धतीनं काहीतरी आपण लोकांना देणेकरी राहतो या समाजात काम करत असताना. त्याचप्रमाणे मला असं वाटत होतं की काहीतरी द्यावं म्हणून या वेळेला पावसाळा जवळ आलाय म्हणून पावसाळा जवळ आल्यामुळं या छत्रीचं वाटप ज्येष्ठांसाठी, कारण हा ज्येष्ठांचा आशीर्वाद फार मोठा असतो समाजात. गेली 40 वर्ष मी या शिवसेना या पक्षामध्ये काम करतोय आणि या विभागाचे या विधानसभेचे आमदार कार्यसम्राट प्रताप सरनाईक साहेब यांचंही मार्गदर्शन चांगलं आम्हाला मिळतं. या माध्यमातून आम्ही हे काम नेहमी करत असतो. गेल्या धान्य वाटप म्हणा, वह्या वाटप म्हणा, छत्री वाटप म्हणा, इथं सगळे कार्यक्रम या माध्यमातून करत असतो. खासदार श्रीकांत शिंदे साहेब, खासदार नरेश म्हस्के साहेब यांचं हे मार्गदर्शन मोलाचं मिळत असतं आणि त्यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळं हे कार्यक्रम आम्ही समाजासाठी नेहमी करत असतो. या वेळेला सुद्धा 1 तारखेला वाढदिवस होऊन सुद्धा त्यामुळे हा 6 तारखेला हा कार्यक्रम पकडला की जेणेकरून मला मनाला वाटत होतं की हा सामाजिक कार्यक्रम होणं गरजेची गोष्ट आहे आणि ते आपण आज करतोय. साधारण ऍक्च्युली सध्या 2,500 ते 3,000 लोकांसाठी आपण या छत्रीचं वाटप करतोय आणि असे अनेक कार्यक्रम आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून होतात. सगळे शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, सगळे शिवसैनिक, सगळ्या महिला आघाडी, युवा सेना या कार्यक्रमाला नेहमी सहकार्य करत असतात. म्हणून हा योगायोगाने हा कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने साजरे करू शकलो. कार्यक्रम भरपूर आहेत. शिंदे साहेबांनी तर यासाठीच जन्म घेतलाय
आणि शिवसेना वाढवत आहेत. श्रीकांत शिंदे साहेब प्रत्येक गावागावात घराघरात तालुक्यात फिरत आहेत. सगळेच मंत्री गावागावात फिरत आहेत की जेणेकरून शिवसेना पक्ष जमिनीवर राहून, प्रत्येक मंत्र्याला सांगितले साहेबांनी की जमिनीवर राहून काम करायचंय, त्या पद्धतीने जमिनीवर राहून काम करतायत आणि समाजोपयोगी काम कार्य करतायत. त्याचप्रमाणे आम्ही समाजाची कामं आयुष्यभर करत राहू. गेली 40 वर्ष मी लोकमान्यमध्ये काम करतोय. अगदी नम्रपणानं शिंदे साहेबांचं अगदी मार्गदर्शन असताना शिंदे साहेबांनी सांगितलं की जमिनीवर राहून काम करायचं. त्या पद्धतीचं काम आमच्या हातून नेहमी घडत असतं. धन्यवाद. दादांनी आज छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला, त्यांना कशा प्रकारे शुभेच्छा द्याल? या ठिकाणी आज या झांगे नगर परिसरामध्ये अतिशय आनंद होतोय. पावसाचे दिवस जवळ आलेले आहेत. पाऊस सुरुवात होणार, त्या निमित्तानं महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपल्या या विभागाचे कार्यसम्राट आमदार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी आमचे परम मित्र दरेकर साहेब, त्यांच्यापेक्षा वयाने मी 1 वर्षाने मोठा आहे, ही आणि योगायोग असा म्हणावं लागेल. सरनाईक साहेबाच्या माध्यमातून ही शाखा जेव्हा बांधली तेव्हा माझ्या हातानेच बांधलेली आहे, हे सरनाईक साहेबाच्या आदेशाने, आणि त्याचा आनंद होतोय. या परिसरामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि त्या निमित्तानं वाढदिवसाचा औचित्य साधून त्यांचं काय एक दुर्घटना घडली होती, त्याच्यामुळे ते एक वाढदिवस साजरा न करता या परिसरातील नागरिकांना तो वाढदिवसाचा जो खर्च आहे तो या गरीबातल्या गरीब किंवा या परिसरातील नागरिकांना छत्री वाटपाचा कार्यक्रम करावा असं त्यांची इच्छा झाली आणि त्या निमित्तानं या परिसरातील नागरिकाला पावसाच्या अगोदर छत्र्या वाटपाचा कार्यक्रम केला. म्हणून मी माझ्या मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील 5 वर्षानंतर नगरसेवक व्हावं हीच माझी अपेक्षा आहे आणि त्यांना 100% माझा पाठिंबा आहे. तळागाळात जाऊन काम करायची जबाबदारी भगवान देवकतेची आहे. गुरव साहेब यांचाही योगायोगाने वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाला जो ज्येष्ठांचा जो त्यांना आशीर्वाद आहे तो कायमचा आशीर्वाद राहतो आणि नेहमी ते काय नवीन नवीन उपक्रम राबवत असतात. या लोकमान्य नगरवरती खास त्यांचं प्रेम आहे आणि त्यांचं सहकार्य आहे. तसेच त्यांनी जी तरुण पिढी घडवलेली आहे आजच्या तारखेमध्ये, जसे आपले स्थानिक नगरसेवक राकेश भाऊ शिंदे यांचा खूप असा प्रभाव आहे, ते यांच्या तालमीत ते शिकलेले आहेत. तसे आम्ही सुद्धा त्यांच्या दरेकर साहेबांच्या तालमीत शिकलेलो आहोत आणि त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जे ज्येष्ठांनी जी गर्दी केलेली आहे ती खरोखर खूप उल्लेखनीय आहे आणि अशी गर्दी आणि असा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी, शिवसेनेच्या पाठीशी नेहमीच असावा असं आपल्याला बाळासाहेबांनी सांगितलेलं, दिघे साहेबांनी सांगितलेलं आणि तसे उपक्रम आपण राबवत असतो आणि हे उपक्रम कायमस्वरूपी राहावे. तसंच आपले नगरसेवकांचा सुद्धा फार मोठा हातभार असतो या उपक्रमांना आणि असंच आशीर्वाद या लोकांचा यांच्यावरती असावा आणि शिवसेना अशी घरोघरी गल्लोगल्ली पोहोचावी हेच आमच्या सर्वांकडनं दरेकर साहेबांना वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय जय महाराज. थोड़ा इधर से ऐसा घुमाओ, 2 में निकाल लो. मध्ये आपण सामाजिक कार्यक्रम करतोय. बाळासाहेबांची शिकवण आपल्याला सामाजिक कार्याचे, दिघे साहेबांनी जो सामाजिक सलोखा झोपला, प्रत्येक नागरिकाची काळजी घेतली, त्याच माध्यमातून आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि आपले सर्वांचे लाडके युवराज डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून गेली 35 वर्ष या विभागामध्ये आपण सतत हे सामाजिक धोरण राबवत आलोय. प्रत्येक वर्षी अन्नदान वाटप असो किंवा अजून काही वयांचा उपक्रम असो आपण करत आलो, शालेय कार्यक्रम करत आलो. सांस्कृतिक सामाजिक सलोखा जोपासत असताना आपण ह्या वर्षी काहीतरी राबवावं म्हणून आम्ही छत्री वाटप कार्यक्रम जो ज्येष्ठांसाठी विभागामध्ये राबवला. 2-2.5 हजार लोकांना आपण छत्री वाटप करतोय लोकमान्य नगरमध्ये. आपली सगळे शिवसैनिक पदाधिकारी उत्साहाने या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. बाबांचं जयेंद्र दरेकर यांचं कार्य मी असेल या विभागासाठी आम्ही, परत अभिजित दरेकर हा माझा लहान भाऊ, आम्ही तिघही आणि विभागातले आम्ही सगळे शिवसैनिक
एकमेका खांद्याला कांदा लावून आपण झटत आहोत. शिवसेना वाढावी, घराघरात पोचावी, जसं शिंदे साहेबांचं स्वप्न आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं स्वप्न आहे, त्या पद्धतीने आम्ही जोमाने या विभागात काम करत आहे. सन्माननीय परिवहन मंत्री